माजी आमदार विक्रम सावंत यांनी ज्या तालुक्यात अनेक लोकांना फसवण्याचा धुमाकूळ घातलेला आणि सत्तेत असल्यामुळं त्या लोकांना दाबून ठेवण्याचं काम या विक्रम सावंत यांनी केलं. आज बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत. काही मंडळी उपोषणला विक्रम सावंतांच्या विरोधात फोटो लावून उपोषणला बसले होते की आमच्यावरती फार मोठा हा अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय आमचा दूर करावा. आणि म्हणून अशा या जनतेला शेतकऱ्यांना फसवणाऱ्या माझ्या आमदारांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. संबंधित जे ज्या ज्या डिपार्टमेंटचे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून या माझ्या आमदारांच्यावरती रितसर कारवाई करा. अन्यथा आम्हाला कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागतात. मधगोंडा माळी म्हणून उमदेचे शेतकरी आहेत. मागच्या बोर्डात मार्केट कमिटीला 6 एकर जमीन द्यायची, 25 लाखाला येणे ठेवून त्यांच्याकडे 1,65,00,000 रुपये त्याच्या नावावरती जमा केले मार्केट कमिटीचे. आणि त्या पैशातून त्या 1,65,00,000 मधून वेगवेगळ्या माणसांच्या नावावरती हे माझे आमदार विक्रम सावंतांनी त्यांना पैसे मारायला लावले आणि 1,65,00,000 त्यांच्या नावावरती फक्त 25 लाख रुपये त्यांनी शिल्लक ठेवले. आणि तो माणूस गेले अनेक वर्षे एरदाऱ्या मारतोय, तक्रारी करतोय, कुणी त्याच्या आतापर्यंत दाद घेतलेली आहे. म्हणून परवाच देव माणूस उपोषणाला बसला होता. परत आता त्यानं आत्मदान करण्याचा इशारा दिलेला. म्हणून ज्या माणसाला फसवलंय या मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्याच्यावरती या माझ्या आमदारांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जे जे अधिकारी असतील, मग डीडीआर असतील, डीडीआरची वास्तविकता ही जबाबदारी आहे. डीडीआरने सखोल चौकशी करून याच्यावरती कायदेशीर कारवाई करा. त्याचबरोबर श्रीशैल परगोंडा म्हणून उमदीचे आहे. त्याच माझे आमदार विक्रम सावंतांनी 3 एकर जागा हायवे टच असलेली त्याला नोकरी लावतो म्हणून त्यांनी ती जागा त्याच्याकडून खरेदी करून घेतली. आणि त्या माणसाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती स्वतः विक्रम सावंतांनी लिहून दिलंय की मी तुला नोकरी लावतो. ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज त्याचं वय आहे आता 45. आता कशात त्यांना नोकरी लावणार? हे काय यांच्या घरच्या शेतात आणून लावणार आहेत नोकरीला. आणि म्हणून असं ज्या ज्या मंडळींच्यावरती त्यांनी फसवणूक केलेलं आहे याची चौकशी व्हावी. कारखाना करतो, नोकरी लावतो म्हणून अनेक लोकांची उमदी विजापूर हायवेची असलेली जमीन घेतलेली आहे. त्यातली 20-21 लोक आमच्या संपर्कात आहेत. ते आता उपोषणाला बसणार आहेत. याची खरी काय आहे, लोकांना किती आणि फसवलंय याची शहानिशा करून शासनाने यांच्यावरती संबंधित व्यक्तींचे जबाब घेऊन कडक कारवाई करून जो शेतकऱ्यांना लोबाडण्याचं काम करतोय अशा मंडळीवरती कायदेशीर कारवाई व्हावी. ज्या शेतकऱ्याला 1,65,00,000 दिले आणि त्या शेतकऱ्याकडून पैसे फिरवून घेतले, पण तो शेतकरी हुशार होता, त्यानं आठले जास्त पैसे मारले. तर हा पुरावा आहे. आणि हा पुरावा असताना देखील डीडीआर काही करत नाहीत. ही अतिशय दुर्दैव आहे. त्याचप्रमाणे या मार्केट कमिटीचे जे आता सभापती होते नाना शिंदे, या सभापतींनी या 49 गाळ्याचे मुदत संपल्या या भासून गेल्या 2 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी या 46 गाळेधारकाकडून प्रत्येकी 1.5 लाखाप्रमाणे पैसे जमा करून घेतलेले. आणि जी घेतल्यावरती 2 लाख 2.5 लाख तो हिशोब वेगळा आहे, परंतु पावती देतो म्हणून त्यांनी घेतले. त्यापैकी 21 लोकांना 31,50,000ची पावती दिलेली. आणि बाकीचे जे 15 हे गाळेधारक आहेत त्यांचे पैसे जमा करून घेतलेले आहेत 22,50,000. ते पैसे कोण वापरते? जे संबंधित क्लार्क असतील त्या विभागाचे त्यांना सस्पेंड ठेवून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. आणि याची शहानिशा स्वतः डीडीआरनं ताबडतोब करून या मार्केट कमिटीचा जो पावत्या देण्याचा विभाग आहे तो सील करावा आणि वस्तुस्थिती काय ती स्वतः प्रत्यक्ष पाहावी.
आमची जत विजापूर हायवेला एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यावरती शेतकऱ्याची जमीन शासनाचं मध्ये नगरपालिकेचा डीपीचा प्लॅन पडला असताना मार्केट कमिटीनं त्याच्यावरती रिझर्वेशन टाकलं. कुटी नामक शेतकरी आहे, त्या 7/12 मार्केट कमिटीचं नावही आलं, परंतु काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संगनमत करून कुठल्याही पद्धतीचा मार्केट कमिटीचा ठराव कुठेही झाला नसताना, मग जतमध्ये असेल सब कमिटीत, सांगलीला असेल मुख्य बाजारावर, कुठल्याही पद्धतीचा ठराव न करता या क्लार्कला कर्मचाऱ्याला हाताशी धरून बोगस ठराव लिहून त्याच्यावरती जे रिझर्वेशन पडलेलं होतं ते रिझर्वेशन यांनी उठवलं आणि त्याची 2 एकर जमीन त्यांनी हडपण्याचा प्रयत्न केला. आज त्या जमिनीची किंमत हायवे टच आहे, 10 कोटी रुपये त्याची किंमत आहे. म्हणून डीडरना आमची विनंती आहे, ज्या संबंधित कर्मचाऱ्यांनी या भानगडी केले, कुणाचं ऐकून गेले, तळापर्यंत त्यांनी जावं. याचा मुख्य सूत्रधार कोण आहे? कर्मचाऱ्याला जसं धाडस करणं शक्य नाही, मार्केट कमिटीचा ठराव नसताना मार्केट कमिटीचा बोगस ठराव घालून त्या माणसावरती अन्याय करून त्याचं रिझर्वेशन उठून येणे ती जमीन हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. डीडीआरने ताबडतोब या कर्मचाऱ्यांना सस्पेंड ठेवून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून याची शहानिशा करून चौकशी करून खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला न्याय द्यावा. आज जत तालुक्यात खरीपाचा संपूर्ण हंगाम वाया गेलेला. या जत तालुक्यात निसर्गाची अवकृपा झाल्यामुळं कुठेही पाऊस वगैरे पडलेला नाही, पडला तो तुरळक पडलेला आहे. त्यामुळं खरीप हंगाम संपूर्ण 90-95% वाया गेले. तरी शासनानं आज जे पाणी चालू आहे म्हैसाळ योजनेतून, या दुष्काळ तळाच्या ज्या ज्या ठिकाणी तलाव भरता येतील किंवा ओढ्याला पाणी सोडता येईल अशा ठिकाणी ते तलाव भरून ओढापात्रामध्ये पाणी सोडावं, तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, शेतकऱ्यांना न्याय दिल्यासारखं होईल. आज या म्हैसाळचं जे पाणी चालू आहे ते अतिशय उंच दाबाच्या मोटरीनं पाणी हे वाढून आमच्या फुल कॅनल भरून येऊन पाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी, आज जनावरांना वैरण नाही आहे, पिण्यासाठी पाणी नाही आहे, काही गावात टँकर चालू आहेत. आज हे म्हैसाळचं वाहून जाणारं जे पाणी आहे ते या आमच्या दुष्काळी तालुक्यात या शेतकऱ्यांना तलाव भरून दिले, ओढ्या पात्रात पाणी सोडलं तर हे वरदान ठरेल. आणि मायबाप शासनानं याची दक्षता घ्यावी आणि 1-2 दिवसात आम्ही निश्चितपणानं कलेक्टरनाही आम्ही निवेदन देत आहोत. आमदार पडोळकर साहेबांनी यात लक्ष घालावं आणि जे जे उर्वरित तलाव आहेत, ज्या म्हैसाळ योजनेतनं ते तलाव भरून देता येते अशा सर्व तलाव भरून देण्याची व्यवस्था यांनी करावी.